बाकी सगळं ठीक आहे ना? मला ना घरी थांबावंसच नाही वाटत रे. संपदा अगं, असं करून कसं चालेल? रॉकी, शिवा गेल्यापासून घर एकदम खायला उठतं. पूर्ण एकदम सगळं वातावरण डलडल व्हायला लागलंय. कोणी कोणाशी नीट बोलतच नाही. सतत वावरताना जेवताना मला एवढी आठवण येते ना तिची. एवढी लाडाने वाढायची ना ती मला रोज. पण काय आता, मलाच नाही, आई बाबा भाऊ सगळ्यांना खूप आठवण येते रे तिची. आई तर कधी कधी चुकून तिला हाक पण मारते की शिवा अगं हे. तिला आठवतं की अरे शिवा तर घरीच नाहीये. एखाद्या माणसाची सवय लागली की ती लगेच तुटत नाही ना रे. इथे पण काही वेगळं नाहीये. म्हणजे शिवा येते रोज गॅरेजवर काम करायला, पण ती ना आधी सारखी खुश नसते ग. आम्हाला त्रास होऊ नये म्हणून ती दाखवते सगळं ठीक आहे, पण खरं तर काहीच ठीक नाही. सवयच आहे तिला. आधीसारखं काहीच नाही ना राहिलं. आता फक्त लवकरात लवकर आशु आणि शिवामध्ये सगळं ठीक व्हावं बस. आता ना आपल्याला शिवा आणि डंबोला एकत्र आणायचंय. हा एकच मोटिव्ह ठेवूयात. मला माहितीये रे, शिवाचं खूप प्रेम आहे दादावर. चंदन, हाँ? चहा पिणार? हाँ चालेल ना, मी घेऊन येतो. थांब. नाही नाही, मी आणते, थांब. शिवा खरंच खूप डिस्टर्ब झाली आणि याला कुठेतरी मीही जबाबदार आहे. घे. थँक्यू. हळू. होय. शिवा, सगळं ठीक आहे ना? हा, नाही, मी म्हणत होतो की तुला जर काही मदत लागली तर मला सांग. तुला हवी ती मदत मी करेन खरंच. कारण माहितीये माझ्या हातनं चूक घडलीये, त्यामुळे तू. चंदन, मी तुला म्हंटल ना हा विषय जाऊ दे. आणि मला जेव्हा केव्हा मदत लागेल ना तेव्हा मी हक्काने तुझ्याकडे मदत मागेन. टेन्शन नको घेऊ. शिवा, मला ना खूप मनापासून वाटतं की तू आणि आशुनी परत एकत्र या. तुझ्यापासून काय लपवायचं? सीता, मी काय म्हणतो, किती दिवस सगळ्यांना कारणं द्यायची आहेत? सुजाता, आशूचं लग्न झालं होतं, पण काही गोष्टी नाहीत जुळून येत ना, तसं लग्न नाही टिकलं. वहिनी, पण अजून आशूची बायको आता इथे राहत नाही, ती तिच्या माहेरी असते. पण एवढं चांगलं कुटुंब सोडून सोडा ना तो विषय. आपण त्यांच्या मागे आता नको लागूया. आपण त्यांना त्याचं स्वातंत्र्य देऊया, विचार करण्याचं, ठरवण्याचं, नाही का? हा बरोबर आहे, बरोबर आहे. करेक्ट आहे. मलाही असंच वाटतं. मी काय म्हणते सीता का आई, मला तुमच्या मैत्रीबद्दल गोष्टी सांग ना, काय काय प्लीज. म्हणजे मी खूप ऐकल्यात आधीपासनं. आणि आई तुला माहितीये, मी ना आशूला त्या दिवशी बेशिबळे यांना राईस खायला घेऊन गेले. कसं वाटलं मग? छान वाटलं, पण माझ्यापेक्षा आईला जास्त छान वाटलं. अर्थात. इतक्या दिवसांनी जुन्या मैत्रिणी भेटल्या. खरंय. बरं, येऊ आम्ही.
हो आणि ऐक हे, ते लग्नाचं लोड घेऊ नको हं एवढं, ते होत राहील. मी नाही रे लोड घेत. हा. हा पण असा विषय निघाला ना की मी लोड घेऊन बिंदास झोपून जाते. आता सवय झाली अरे मला, ऐक तरी. पण थँक्स, तू होतास म्हणून विषय टळला. नाही तर आता आईने ना माझं काही खरं नव्हतं, आज बायोडाटाच काढला. ते होईलच लवकरच. पण ऍक्च्युली मला तुला थँक्स म्हटलं पाहिजे. का? गेले काही दिवस ना घरात खूप डेंजर वातावरण आहे. अगं धड एकमेकांशी बोलत नाहीये कोणी. हे आज तुम्ही दोघे आलात ना, सगळ्यांना जरा छान वाटलं. नॉर्मल वागत होते सगळे एकमेकांशी. थँक्स. बघ मी म्हटलं ना माझे जोक वर्क करतात, कळलं ना आशू? ए बाई तुझे जोक तुझ्याकडे राहू दे. जा जा. भेटू उद्या. बाय बाय बाय. तुम्ही का असं त्यांना म्हणालात? त्यांना त्यांचं स्वातंत्र्य देऊया, त्यांचा विचार त्यांना करू द्या. कारण तेच बरोबर आहे सीता. शिवा अजूनही आशूची बायको आहे आणि तुम्ही काय त्यांचा संसार मोडल्याचं गृहीत धरताय का? अजूनही तुम्हाला आशा वाटतेय? विश्वास आहे. भाऊ, पहिल्यांदा जेव्हा आशूचं लग्न करायचं होतं तेव्हा तुम्हीच त्याच्या मागे लागला होतात ना?